नमस्कार मित्रांनो, कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत. मी अमित डहाणे. कालच एक नोटिफिकेशन आला. त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे आयोगाने की आयोगाच्या 2023 पासून एमपीएससी आणि आपली कंबाईन या पूर्व परीक्षामध्ये काही बदल, परीक्षा पद्धतीमध्ये बदल आहे. सिलेबसमध्ये जसा राज्यसेवेचा सिलेबस आणि राज्यसेवेची मुख्य परीक्षेमध्ये बदल केला, फार मोठा बदल आहे. तो लेखी स्वरूपाची मुख्य परीक्षा आणली, असा हा बदल नाही. त्यांनी सांगितलंय परीक्षा पद्धतीत बदल किंवा त्याला आयोग म्हणतोय सुधारणा. नेमका या एमपीएससी मध्ये काय सुधारणा आयोगाने केलेल्या आहे आणि या आयोगाचं नोटिफिकेशन आपल्या हातात आहे. त्या नोटिफिकेशनचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण समजून घेऊया आणि जेणेकरून आपल्याला इझी जाईल. आयोगाचं म्हणणं आहे की आम्ही कमी परीक्षा केल्या, एका एक्झाम मध्ये तुम्हाला इतर सर्व परीक्षा देता येईल आणि अकॉर्डिंग टू एक्झाम, अकॉर्डिंग टू पोस्ट तुमची एलिजिबिलिटी काय आहे, दॅट इज युअर एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर बाकीच्या रिगार्डिंग एक्झाम्स तुमचे क्रायटेरिया काय, हे जर मॅच झाले तुम्हाला एकाच एक्झाम मधनं विविध पदांसाठी तुम्ही काय व्हाल, इलिजिबल व्हाल असं आयोगाला वाटतं. आणि आयोगाने म्हणून या काय केलाय, परीक्षा पद्धतीत सुधारणा केलेली आहे. आयोगा आधी विविध परीक्षा घेत होता आणि त्या विविध परीक्षांचा आयोगावर यंत्रणेवर ताण येत होता, त्याच्यावर रिझल्ट लांबत असे, त्याच्यामुळे आयोगाने हा बदल केला असं आयोगाने सांगतंय. नेमका हा काय बदल आयोगाने करून आणलाय परीक्षा पद्धतीत? आयोगाने दिलेलं कालची जी प्रसिद्ध पत्रक आहे, ज्याला आपण नोटिफिकेशन म्हणतो, ते आपण थोडं समजून घेऊया आणि हा बदल जाणून घेऊया. चला बघा, लक्षात घ्या. आता याच्यात आयोगाने दोन महत्वाचे पॉईंट्स आहे आयोगाचे, ते म्हणजे कुठले तर बघा, हे दोन महत्वाचे आयोगाचे पॉईंट्स कुठले म्हणायचे आयोगाला, की राजपत्रित राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे गॅझेटेड, ज्याला आपण एमपीएससी म्हणतो, राज्यसेवा पूर्व परीक्षा एमपीएससी, ज्याला आपण वर्ग अ वर्ग ब, ज्या डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, नायब तहसीलदार पासून सगळ्या, पण इंजिनिअरिंग, वन आणि कृषी, ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट अँड आपल्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यातल्या सुद्धा गॅझेटेड पोस्टात आयोग काय करणार, याच्यातनं भरणार असं आयोगाने दिलेलं आहे. ते आपण चेक करूया. त्यानंतर याची जी मेन्स आहे, याची जी काय आपली मेन्स आहे, ही मेन्स तुमची कशी होईल, लेखी मुख्य परीक्षा कशी असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची. आणि परत ज्याला आपण पीएसआय, एसटीआय, एसओ किंवा आपल्या वर्ग क म्हणतो, टंकलिपिक वगैरे, एक्साइज इन्स्पेक्टर म्हणतो, सब इन्स्पेक्टर म्हणतो, किंवा त्याला असिस्टंट टॅक्स म्हणतो, या सर्व अराज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा याची मुख्य परीक्षा काय असणार आहे, जी आधी सारखीच आहे, ती म्हणजे एमसीक्यू असणार आहे. मग नेमका आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकाचा आयोगाने दिले महत्त्वाचे पॉईंट्स काय, ते आपण समजून घेऊया. बघा, महत्वाचा आयोगाने काय सांगितलंय, की आयोगाला आधी आपली एमपीएससी असेल, मी काय म्हणेल, आधी आपली एमपीएससी असेल, या सर्व मध्ये आयोग काय करायचं बघा, एक राज्यसेवा परीक्षा राहायची आयोगाची, राज्यसेवा पूर्व परीक्षा हा आयोगाला एक परीक्षा द्यायला लागायची, ज्याच्यातनं तुम्ही डीवायएसपी बरोबर, डेप्युटी कलेक्टर किंवा तहसीलदार ही पदं भरायची. याची पूर्व परीक्षा घ्यायचा आयोग. दुसरं ज्याला यांनी संयुक्त केलं गॅझेट मध्येच, त्यातला इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, ज्याला आपण अभियांत्रिकी सेवा म्हणतो, अभियांत्रिकी बरोबर आहे, त्यातली वन आणि त्यातली कृषी ही सुद्धा गॅझेटेड पोस्ट आयोग काय करायची, याची एक पूर्व परीक्षा, याला कंबाईन केलं होतं पण याची एक पूर्व परीक्षा घ्यायची. त्यानंतर आपली नॉन गॅझेट पीएसआय, एसटीआय, एएसओ याची आयोग काय घ्यायचं, पूर्व परीक्षा घ्यायचं. त्याच्यासोबत आयोग काय घ्यायचं, वर्ग क, त्याच्यात तुमचं एक्साइज, सब इन्स्पेक्टर बरोबर आहे, त्यानंतर तुमचं असिस्टंट, सेल टॅक्स, आणि त्याच्यानंतर परत तुमचं असणारं ज्याला आपण लिपिक म्हणतो, लिपिक ही पद, म्हणजे 1, 2, 3, 4, किमान 4 काय व्हायचे, आयोग परीक्षा घ्यायचे पूर्व परीक्षा, या ज्याला आपण एलिजिबल असतो. याच्या अनुषंगाने याच्यासोबत आणखीनच बरीच होत्या. मग आयोगाने काय केला, बदल केला. आयोगाचं म्हणणं आम्ही फक्त 2 पूर्व परीक्षा घेणार, एक गॅझेटेड साठी घेणार, एक कशासाठी, राजपत्रित ची एक पूर्व परीक्षा घेतो, आणि दुसरी कुठली घेतो आयोग, एक राजपत्रितची घेतो असं म्हणतो आयोग, आणि दुसरी कुठली घेतो ते पण, दुसरी कुठली घेणार आहे, दुसरी अराजपत्रित. या 2च पूर्व परीक्षा आम्हाला घ्यायच्या आहे, आणि मग या 2 पूर्व परीक्षेतनं मेन्स त्याच्या वेगवेगळ्या असणार. फॉर एक्झाम्पल, इकडे डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर ज्याला आपण म्हणतो, याची मुख्य परीक्षा लेखी आहे, पण त्याच्यासोबतच नवीन बदल काय असू शकतो, अभियांत्रिक, वन आणि कृषीची सुद्धा मुख्य परीक्षा जी गॅझेटेड पोस्ट आहे याची सुद्धा लेखी स्वरूपाची असणार आहे. याचा सिलेबस डिक्लेअर झाला नाही, आपला एमपीएससीचा डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी याचा सिलेबस आपण डिक्लेअर केलाय, अजून याचा करायला झाला नाही. मग हा एक बदल याच्यात असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. मग आयोगाचे असणारी जी प्रसिद्ध पत्रक आयोगाने काल दिलं, या प्रसिद्धी पत्रकाचा आपण काय करूया, इथं थोडीशी माहिती घेऊया. प्रसिद्ध पत्रक काय सांगते बघा. विषय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करायचं आहे. काय करायचंय, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आयोगाला सुधारणा करायचं असं आयोगाने काल प्रसिद्धी पत्रक दिलं. मग हे प्रसिद्धी पत्रक सांगतं काय बघा, आयोगाने कारण काय दिलेलं आहे,
ठीक आहे, आयोगाचं कारण सुद्धा आपण ऐकू. आयोगाने का हा बदल आयोग करून आणताय तो बदल सांगण्यासाठी आयोगाने सांगितलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरिता राबवण्यात येणाऱ्या विद्यमान भरती प्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार, प्रशासकीय यंत्रणेवर ताण आणि भरती प्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून करायचे विविध उपाययोजना आणि भविष्यामधील भरती प्रक्रियेचे नियोजन या अनुषंगात बाकीच्या साकल्याने विचार करून आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये खालीलपैकी सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाकडनं घेण्यात येत आहे. आता हा निर्णय काय आहे? आयोगाने सांगितलं विलंब होतो, विविध पदे, विविध परीक्षा, उमेदवारांची संख्या आणि यंत्रणेवर असणारा ताण, त्याच्यामुळे रिझल्ट लांबतो, सिलेक्शन प्रोसेस लवकर होत नाही. या सगळ्या गोष्टींचं मधनं आम्हाला पर्याय, त्यासाठी आयोगाने सांगितलं आम्ही 2 परीक्षा, पहिलं टायटल राज्यसेवा सर्व राजपत्रित गट अ गट ब संवर्गातील पदभरतीकरिता महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा. काय टायटल केलं त्याचं? महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस गॅझेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, ज्याला आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणायचो. त्याचं आता टायटल काय असणार आहे? राज्यसेवासाठी काय टायटल आहे त्याचं? महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस गॅझेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा. राजपत्रित संयुक्त का? तर ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस म्हणतो, नागरी सेवा, आपली डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार याच्यासह जर त्याच्यात तुमच्या कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवांचे काय करण्यात आलेला आहे? समावेश करण्यात आला. ही एक झाली आयोगाचा हा एक पद्धत. सेकंड बघा, महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा निकालाद्वारे मुख्य परीक्षेसाठी प्रवेश पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता संबंधित संवर्गासाठी बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, स्थापत्य अभियांत्रिकी ज्याला तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतात, बरोबर आहे. त्यानंतर तुमचं वनसेवा, फॉरेस्ट सर्व्हिस, कृषी सेवा, ऍग्रिकल्चर. म्हणजे याच्यात किती मुख्य परीक्षा आल्या? एक मुख्य परीक्षा ज्याचा सिलेबस सेम यूपीएससी सारखा करण्यात आला, ती मुख्य परीक्षा आपली डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी. दॅट इज अवर सिव्हिल सर्व्हिसेस. सेकंड स्थापत्य, सिव्हिल इंजिनिअरिंग. थर्ड इज युअर फॉरेस्ट अँड फोर्थ इज युअर ऍग्रिकल्चर. 4 मुख्य वेगळ्या होणार, पूर्व एकत्र घेणार आणि मुख्य परीक्षा वेगळ्या होणार. फक्त या मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाच्या आहे. इट्स अ डिस्क्रिप्टिव्ह. कुठल्या स्वरूपाची असणार आहे? लेखी स्वरूपाची असणार आहे. हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. हा एक तिच्यात बदल करण्यात आला. ही सुद्धा माहिती इथं बघायची आहे. मुख्य परीक्षांमध्ये सिलेबस बदलला का? राज्यसेवेचा ऑलरेडी बदललेला आहे. याची मेन साधी ऑब्जेक्टिव्ह होती इंजिनिअरिंग, वन आणि आता याच्यात बदलणार. याची लेखी होणार आहे. तो बदल आयोग सिलेबसचा लगेच कळवेल. हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. सेकंड थिंग, आता तुम्ही म्हणाल मग सर फॉर्म भरताना काय करायचं? त्याचा एक क्लॉज दिलाय, तो फक्त समजून घेऊ. आयोग काय म्हणतोय की लक्षात घ्या, महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा उमेदवाराकडून अर्ज घेताना विद्यापीठ सर्व संवर्गाकरिता अहर्तेवर तुमची इलिजिबिलिटी काय आहे? अरे बाबा मी भरतोय, पण तुम्हाला इलिजिबल, तुम्ही जर इंजिनियर असाल आणि तरच तुम्ही सिव्हिलला अप्लाय करू शकता ना. तुम्ही बीए केलेलं आहे, तुम्ही सिव्हिलला इलिजिबल आहात का? नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही तहसीलदार, डीवायएसपी ला इलिजिबल आहात. म्हणजे मग सिव्हिल असेल, फॉरेस्ट असेल, ऍग्रिकल्चर असेल, याची इलिजिबिलिटी काय? अहर्तेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तो ऑप्शन तुम्हाला देण्यात येईल. तुमची अहर्ता जर त्यात बसत असेल, तुम्ही त्याला टिक करायचं आणि अकॉर्डिंग टू टिक तो अर्ज भरतानाच तुमचा त्या पदासाठीचा अर्ज असं लक्षात घेण्यात येईल. आता एखादा बी सिव्हिल आहे, तो बी सिव्हिल एमपीएससी म्हणजे डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपीलाही बसणार आहे, तो इंजिनिअरिंगलाही बसणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. किंवा मग एखादा ऍग्रिकल्चर वाला असेल, तो बीएससी ऍग्रीलाही बसेल, तो फॉरेस्टलाही बसेल आणि तो आपल्या कुठे बसेल? एमपीएससी ला सुद्धा बसेल. त्याला तिन्ही पदांची परीक्षा देता येईल, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आयोग काय म्हणतं? तुमची अर्ज मागवत असताना विज्ञापित सर्व संवर्गाकरिता अहर्तेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरिता उमेदवारांनी दिलेले विकल्प पदसंख्येच्या आधारित संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांचे निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरिता पूर्व परीक्षा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. याचा निकाल वेगळा लागेल. कशाचा निकाल वेगळा लागेल? लक्षात घ्यायचा आहे. आपल्या याचा कशाचा निकाल? राज्यसेवा मुख्य परीक्षेचा, याचा प्रीचा निकाल वेगळा, याचा वेगळा कट ऑफ, याचा वेगळा कट ऑफ आणि याचा वेगळा आणि याचा वेगळा कट ऑफ लागेल. आणि अकॉर्डिंग टू धिस कट ऑफ तुम्ही ज्या एक्झामला इलिजिबल आहात त्या मेन्स देण्याची मुभा तुम्हाला असणार आहे का? तर असणारच आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्या. आणि सेम अबाउट आता आपल्या गट ब गट क, ज्याला आपण नॉन गॅझेटेड म्हणतो. नॉन गॅझेटेड म्हणजे गट ब पीएसआय, एसटीआय, एसओ आणि आता इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर टाकलं होतं 4 पदं. आणि क मध्ये कुठल्या? एक्साइज सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सेल टॅक्स आणि लिपिक टंकलेखक आणि ते दुय्यम निबंधकचे पद इकडे आलं किंवा निरीक्षकचं पद असेल ते याच्यात. ही पदं सर्व याच्यात घ्यायची आहे. याला नाव देण्यात आलं महाराष्ट्र नॉन गॅझेटेड
सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, ते आधी पण होतं संयुक्त अराजपत्रित पूर्व परीक्षा. फक्त क ची वेगळी व्हायची ब ची वेगळी व्हायची. आता क आणि ब काय केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. बरोबर आहे. आणि सदर संयुक्त पूर्व परीक्षा आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरणाऱ्या सर्व अराजपत्रित ऑल नॉन गॅझेटेड गट ब गट क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. आता मेन्स वेगळी असणार आहे का, मेन्स वेगळी असणार आहे ना. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्य, जबाबदाऱ्या, वेतन श्रेणी, कारण की आता तुमच्या स्केल वेगळी असणार आहे. पीएसआय ची स्केल आणि आणखीन कुठली त्यातली एखादी खालची, ज्याला आपण वर्ग क ची म्हणतो, खालची म्हणण्यापेक्षा वर्ग क मधली किंवा लिपिकची आणि एसटीआय ची स्केल सारखी असणार आहे का, नसणार आहे. एसटीआय आणि असिस्टंटची स्केल सारखी असणार आहे का, नसणार आहे. मग हे लक्षात घ्यायचं आहे. इत्यादी बाबत लक्षात घेऊन महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येईल. क्लास सी आणि क्लास बी वर्ग क आणि ब च्याही एक्झाम्स काय होणार, मुख्य वेगळ्या होणार, जशा राज्यसेवेच्या वेगळ्या होणार. हे सुद्धा लक्षात घ्या. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा करिता मराठी इंग्रजी पेपर किती दिले, मराठी इंग्रजी एक पेपर तसेच सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी अशा 2 पेपर्सच्या आधारे निवड. पेपर किती दिलेले, 2. आता आपल्याला 2च पेपर आहे मेन्स मध्ये. मराठी इंग्लिश थोडंसं चालू घडामोडी आहे आणि मेन्सला पदनिहाय आधारावर आधीच हेडिंग काय तुमचं पीएसआय एसटी एसओचं पदनिहाय ज्ञानावर आधारित मुख्य परीक्षा. मग हा एक पेपर झाला. जो सामान्य अध्ययन दुसरा पेपर आहे तो आता याच्यातला सिलेबस आयोग चेंज करते काय माहित नाही अजून. सपोज एसटीआय इकॉनॉमीचा पार्ट जास्त आहे, पीएसएल लॉचा पार्ट जास्त आहे, एसओला पॉलिटीचा पार्ट जास्त आहे किंवा ते दुय्यम निबंधक जे पद आणलं त्यासाठीचा दुसरा नवीन सिलेबस आयोगाने डिक्लेअर केला होता गेल्या वर्षी. मग तो सिलेबस कंटिन्यू करते का थोडा सिलेबस मध्ये शफलिंग होते अजून माहित नाही. कुठेतरी आपल्याकडे चर्चा पण चालू आहे तो पण सिलेबस बदलणार आहे. मला वाटत नाही फार सिलेबस मध्ये बदल होतील म्हणून, असं मला वाटतं की फार होणार नाही बदल. हे लक्षात घ्या. पण हा पेपर 2 आणि हा पेपर 1 आजची स्थिती काय आहे, हे 200 400 मार्काचे पेपर आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मुख्य परीक्षा ही काय असणार आहे, वेगळी असणार आहे. क ची वेगळी, ब ची वेगळी, हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि जिथं पीएसआय ची आधी क्वालिफाईंग काय होतं 60 आउट ऑफ 100 तुम्हाला क्वालिफाईंग होतं. आता पीएसआय ला किती गेलं, आउट ऑफ 100 70 मार्क्स फॉर द पीएसआय क्वालिफाईंग फिजिकल साठी. आणि मग त्याच्यात दिलेलं आहे की निवड मुख्य परीक्षेतील गुण पीएसआयचे आणि मुलाखतील मधील गुण जे आपल्याला 40 मार्काच होते आधी आणि इथं 400 मार्क आहे. अशाच गुणांपैकी काय करता येईल, त्याची निवड करण्यात येईल. फक्त क्वालिफाईंग 60च्या आगी तुमचं पीएसआय 70 केलाय. 10 मार्क अजून क्वालिफाईंगचे वाढवलेले आहे. आयोगाला असं वाटेल 60 म्हणजे फार कमी होते, मुलं पीएसआय फिजिकल आता करणारच नाही, सिरियसली करणार नाही. 10 दिवस जरी केलं तरी त्याला 60 किंवा 15 दिवस केलं तरी त्याला 60 मार्क पडू शकतात असं आयोगाला वाटलं असेल कदाचित. बरोबर आहे. म्हणून आयोगाने परत किती केलं, 10 मार्क त्यात वाढवले आणि मिनिमम 70 मार्क्स आउट ऑफ 100 असं क्वालिफाईंग असावं असं त्यांनी टाकलं आहे. कशासाठी, शारीरिक चाचणी 70 गुणांची अर्था हा पीएसआय मध्ये केलेला बदल आहे. अशा प्रकारे आणि हा उपरोक्त बदल 2023 करता आयोजित परीक्षापासून लागू होईल. 2022च्या सगळ्या परीक्षा जाहीर आहे. 21 ऑगस्टला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, 8 ऑक्टोबरला कंबाईनची पूर्व परीक्षा आहे, क ची ऍक्ट जाहिरात सुद्धा आली, क ची सुद्धा पूर्व परीक्षा आहे. यामुळे यावर्षी हे बदल होणार नाही, 2023 पासून बदल होईल. मग आता आपल्यामध्ये 2 शंका असू शकतात, सर सिलेबसचं काय, पूर्व परीक्षा ब आणि क ची एक झाली, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि टेक्निकलची पण एकत्रच करून टाकली, इंजिनिअरिंग फॉरेस्ट वगैरेची. सिलेबस मध्ये काही बदल होईल का, तर मला वाटत नाही. प्रीच्या सिलेबस मध्ये काही बदल होईल, प्रीचं सिलेबस ऍज इट इज राहील. मुख्यच्या सिलेबस मध्ये राज्यसेवेचा ऑलरेडी डिक्लेअर आहे, बदल होणार नाही. फक्त कंबाईनचा मुख्यचा सिलेबस, कंबाईनचा पीएसआय एसटी एसओ आणि दुय्यम निबंधक यांचा सिलेबस आणि वर्ग क चा सिलेबस यात काही बदल होतात का, कारण की त्यांनी स्पष्ट म्हटलंय 2 पेपर आहे, एक भाषेचा पेपर मराठी इंग्लिश आणि दुसरा पेपर सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर याच्यात पदनिहाय ज्ञानावर जो सिलेबस होता, पॉलिटीचा वेगळा, एसओला इकॉनॉमीचा वेगळा, याच्यात काही बदल होतं हे आपल्याला बघावं लागेल. आयोग ते पण जाहीर करेल जर बदल करत असेल. नसेल करत तर मला वाटत नाही फार जास्त बदल करणार. त्यांनी परीक्षा पद्धती, त्यांच्यावर ताण होता परीक्षा पद्धतीचा, जास्त परीक्षा घ्यावं लागत होतं, त्या कमी परीक्षा त्यांनी काय केल्या, कमी केल्या. एकाच प्री मधनं तुम्हाला सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना तिथं आणता येईल एका प्रीच्या अंडर आणि त्यातनं त्यांच्या एज्युकेशनल क्रायटेरिया अनुसार त्यांना इलिजिबल पोस्टसाठी काय करता येईल, तिथे सॉर्ट करता येईल, असा आयोगाने प्रयत्न केलेला आहे. हे इथं लक्षात घ्यायचं. अशा प्रकारे आयोगाने काय केलं, एक्झामचा पॅटर्न चेंज केला, काय केलंय, पद्धती बदलली आहे परीक्षेची. फार जास्त आपल्याला फरक कधी पडतो, आता आपल्या एमपीएससी बद्दल आपल्याला सगळी चिंता काय, तर सिलेबस तरी एकदम युपीएससी सिलेबस इथे आणला ना, आपल्या हाती असणार कमी काळ. अभ्यास करताना आपल्याला अभ्यासाचा हे नाहीच आहे का अभ्यास खूप करावा लागणार, अभ्यास करावाच लागणार आहे.
पण कमी काळ आहे आणि सिलेबस खूप फास्ट झालेला आहे युपीएससी प्रमाणे एमपीएससीचा. मग तिथे आपल्याला कुठतरी असं वाटतं की कसं काय इतक्या लवकर कव्हर करायचं. मग आपल्याला एकच त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम कधी येतो जेव्हा सिलेबस आयोगाने चेंज केला, सिलेबसमध्ये एकदम ड्रास्टिक बदल केला, कुठला विषय काढला, नवीन विषय टाकला, तर मग तो विषयाची तयारी करणं, प्रिपरेशन करणं याला वेळ लागतो का? तर वेळ लागतो. तेव्हा मग आपली काय होते, ओढाताण जास्त होते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्या पद्धतीत आपल्याला जास्त तसा ताण आपल्यावर नाहीये. फक्त एक आहे की आता फॉर्म भरताना अकॉर्डिंग टू आपल्या एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार त्याला टिक करणे, तुम्ही कशा-कशात बसता, तुम्ही इंजिनिअरिंगला बसता, वनला बसता, कृषीला बसता, राज्यसेवेला बसता, हे टिक करणे योग्य राहील. ते योग्य प्रकारे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि तशा प्रकारे हा बदल जो आयोगाने केला तो स्वीकारावाच लागेल. तर अशा प्रकारे आयोगाने नवीन आपला काय केलेला आहे, याच्यात हा बदल केलेला आहे. या स्पर्धा याच्यातला हा बदल लक्षात घ्यायचा आहे. अशा प्रकारचा बदल एमपीएससीनी 2023 पासून ही सुधारणा म्हणताय, बिकॉज त्यांनी सांगितलं ऑलरेडी, तेच आपण सांगतोय की आयोग सिस्टीमवरचा ताण कमी करायचा एमपीएससीला आणि फार इफिशियंट आणि लवकर निकाल लावणारी सिस्टीम उभी करायची आहे, असा आपण याचा अर्थ लावूया. मी अपेक्षा करतो तुम्हाला हे आयोगाने दिलेले काय क्लॉज असतील हे इझी समजले असतील. कुठल्या पद्धतीने आयोगाने काय परीक्षा पद्धती हा केलेला बदल आहे हे समजून घ्यायला सोपा बदल आहे, फार नाही. आणि ऑलरेडी तुम्ही एमपीएससी, तुम्ही तर इतकी मोठी मोठी पुस्तकं वाचता, तुम्हाला हे एक पानाचं नोटिफिकेशन वाचायला काही कठीण नाही आहे. त्यामुळे एक पानाचं नोटिफिकेशन वाचलं, इथं लिहून ठेवलंय काय काय चेंजेस, शॉर्ट तुम्ही लिहून ठेवायचं, असं एक चेंजेस अभ्यास करतो तसं सहज लक्षात राहतं, हे सुद्धा लक्षात. चालेल, तुम्ही अपेक्षा करतो तुम्हाला आयोगाने दिलेली ही प्रसिद्ध पत्रक नोटिफिकेशन यातनं करण्यात येणारा बदल 2023 पासून हा तुम्हाला समजला असेल. आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या असणारे हे जे काही नंबर आहे द कोर अकॅडमीचे, याच्यावर तुम्ही संपर्क साधा आणि इथं तुमच्या असणाऱ्या अभ्यासाविषयी शंका किंवा एक्झाम विषयी शंका याच्या संबंधात तुम्ही इथे संपर्क साधू शकता. थँक्यू सो मच.